नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे शहरातील येरवाडा कल्याणी नगर भागात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला। अग्रवाल बड्या बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा पोर्श कारने दुचाकीस्वार तरुणी अभियंता असलेल्या दोघांनाही जागेवर चिरडले। दलित पॅंथर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री यशवंत भाऊ नडगम यावेळी अनेक नागरिकांशी संवाद साधला असता असे सांगण्यात आले की येथील रेस्टॉरंट, बार आणि पब विरुद्ध कंप्लेंट करूनही काहीच होत नाही। आमचे रोजचे जीवन खूप धोकादायक बनले आहे, यामुळे आम्ही वैफल्यग्रस्त झालो आहोत। या सर्वांची दखल घेत दलित पॅंथरच्या वतीने येरवाडा डीसीपी साहेब यांना निषेध म्हणून पत्र देण्यात आले आणि लवकरात लवकर संबंधित मुलावर, त्याच्या वडिलांवर, त्याचबरोबर त्याला वाचवणाऱ्या अनेक व्यक्तींचा खुलासा करत त्यांनाही लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असे पत्र देण्यात आले। यावेळी दलित पॅंथरच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। येऊन करून हे बार आणि हे पब हे डिस्को चालतात। हे आज नाही, गेली 5 वर्ष प्रत्येक पोलीस स्टेशनला सीपी साहेबांना पण आता निवेदन दिलं। आता बी तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेस रेन डान्स चालला होता पूर्ण पुणे शहरामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रात पावसाचा दुष्काळ होता आणि ह्या सगळ्या डिस्को बारमध्ये पावसाचे रेन डान्स चालू होते। सीपीला निवेदन देऊन पण हे चाललेले होते। म्हणजे यांचे हात मिळवणे असल्याशिवाय हे प्रकार घडू शकत नाही। कमी वयाच्या पोराला दारू पाजणं म्हणजे त्या बारला सील लागणे, अजूनपर्यंत असं कुठलाही बार सील करत नाही। कुठल्याही पबला, कुठल्याही डिस्कोला जावा, बार तुम्ही सांगता तुम्हाला कोंडव्यापासून ते औंधपासून ते पूर्ण पुणे शहराच्या सर्व कल्याणीनगर असो, गोरेगाव पार्क असो किंवा कुठलाही पब असो, कमी वयाचीच पोरं 12, 21, 17 ते 21 वयाच्या आतल्याच पोरांना ते एंट्री करून दारू पाजतात। त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी। पोलीस काय करतात त्याच्याबद्दल पोलीस प्रशासकाच्या हात मिळवणीशिवाय हा प्रकार घडूच शकत नाही। 2 आणि 3 सकाळी 5 वाजेपर्यंत पब चालू आहे, ते दारू भेटते म्हणूनच झालंय। याच्या आधी 3 वर्षाआधी पण एक पोरगा होता, जवळजवळ 22 वर्षाचा पोरगा होता, इथं कल्याणी नगरला पिला आणि त्या कल्याणी नगरच्या ब्रिजवरून उडी मारून जीव दिला। त्यावेळेसही आम्ही निवेदन दिलं, इथलाच प्रकरण होतं। तिथं दारू पाजले पहाटे 4 वाजेपर्यंत आणि 4:30 वाजता त्यांनी त्या नदीमध्ये उडी मारली कल्याणी नगरच्या ब्रिजवर। त्यावेळेस पण हा प्रकार घडला होता। गेल्या 3 वर्षाआधीचा येरवडा पोलीस स्टेशनचाच हा प्रकार आहे। त्या पोराच्या वडिलाचं नाव प्रेम पवार आहे, त्यांचा मुलगा होता। इथं पबमध्ये रात्रभर त्यांना दारू भेटली म्हणूनच ते रात्री त्या दारूच्या नशेमध्ये तो प्रकार घडलेला आहे। माझे मित्र आहेत सांगले, प्रत्येक वेळेस असे प्रकार घडतात। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन बातम्यांसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।